हॅलो गाईस, तर चला आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि सो गुड मॉर्निंग. आणि सकाळच्या वाजलेत 6:45 आणि आपण जस्ट आलो शनी शिंगणापूर. आणि आपल्याला शनिदेवाचं दर्शनसुद्धा घ्यायचं आहे सकाळ सकाळी. तर मस्त मनप्रसन्न वातावरण आहे इथे. चला, आणि समोरचा परिसर तुम्ही बघू शकता. आपली पूर्ण पब्लिक चाललेली सचिन आवाज दर्शन घेणार शनिदेवाचा. चला, आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. आणि इथे मोबाईलला एंट्री आतमध्ये नाही आहे, पण भरपूर जण जातात, फोटोशूट वगैरे व्हिडिओ शूट करतात. काही प्रॉब्लेम नाही, करू शकतो आपण. तर चला. जय जय शनिदेव. सोमवार ते शुक्रवार 9:30 वाजता सोनी मराठीवर नक्कीच कार्यक्रम बघा. काही आता खालून एंट्री आहे का? पहिले रोडवरची होती ना. आज आपली पब्लिक पण बघू शकता, सर्वजण दर्शनाला उत्सुक सकाळ सकाळीच. हां हां चला चला. त्याच्यानंतर शनी शिंगणापूरचं दर्शन झाल्यावर आम्ही मडीला जाणार आहोत. मडीचं दर्शन झाल्यावर मोठा देवी आहे. तर चला काय, आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. काम नव्हतं चालू, आपण आलो होतो. हां, आज मागच्या वर्षी काम चालू होता. बघ ना कसला खर्च केला. आता काय नजारा आहे. शनिदेवाचा कार्यक्रम पण आले बघ. कर्माधिकारी शनिदेव. इथं कसा तुकाराम महाराज आणि महाराजांचा आहे बघ, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक. मस्त वाटतं काय तिथे. आणि सर्व इथे चेंज केलं आहे. आणि आता मागच्या वर्षी हा काम चालू होता, तर पूर्ण झालेलं आहे. चला आतमध्ये जाऊ. चला. जय शनिदेव. नारळ आणि तेल आपण आणतो ना, इथंच घेतात ना ते सर्व, इथंच घेतात, आतमध्ये नाही नेऊन देत. चला, सकाळ आलं म्हणून गर्दी नाही, काय नाही. मस्त की दर्शन होईल आपला. पहिलाच दर्शन आहे आपला, मस्त दर्शन होईल. जय. चला, जस्ट आपण पोहोचलोय शनिदेवांच्या मंदिराजवळ. आणि इथे आपण दर्शन घेणार आहोत. ओम शनिश्चराय नमः. आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे. हा ना, झालं दर्शन घे आपला पण घे. हो हो, झाला. सागरदा, कसं दर्शन झालं आपला? एक नंबर. मस्त दर्शन झालं. सकाळी दर्शन भारी ना. मस्त दर्शन झालं. चला गाईच, मस्त आहे की आपलं दर्शन झालेलं आहे. आणि सकाळी दर्शन घेतल्यावर बरं वाटतं. आणि ते वातावरण पण खूप भारी आहे. तर चला इथे आपण प्रसाद घेणार आहोत. शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर. बर्फी प्रसाद विक्री 20 रुपये. तर 20 रुपयाला पाकिट आहे. आता घेऊ आपण पण. चला गाईच, जस्ट आपण मस्त आहे की प्रसाद वगैरे घेतलेला आहे शनी शिंगणापूरचा. आणि दर्शन पण खूप भारी झालं. गाईज, तुम्ही इथले नदीसुद्धा बघू शकता. मस्त पैकी आहे, खूप भारी वाटतं इथे नजारा सकाळ सकाळी. आणि मस्त देवस्थान पण खूप भारी वाटतं इथं, बघण्यासारखं आहे. आता गाईज चला, आता मस्त की आपण नाश्ता करून घेऊ. नाश्त्याला इथलं मेंदूवाडा आणि सचिन भाई आपला घसरून पडले, इकडं चहा मागवले. चला आपण आता मस्त आहे की नाश्ता करू. नाश्ता केल्यावर आपल्याला भरपूर देवस्थान करायचं ते पण करू. तर चला, जस्ट आपण आलोय मडीला श्री कानिफनाथांच्या दर्शनासाठी. सो आपल्याला वर जायचे मंदिरात. आणि बघू शकता समोरची बाजू. आणि इथे पार्किंग व्यवस्था आहे. जस्ट आपण आलोय मंदिराच्या समोरील बाजूस. आणि आपल्याला इथे दर्शन घ्यायचं आहे श्री कानिफनाथांचं.
नाही आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, सो आपण बाहेरूनच सगळ्या आपण दर्शन करून घेऊ. मस्त इथे खूप भारी मंदिर आहे. हा पूर्ण एरिया आहे, पूर्ण मंदिर आहे, सर्व डोंगरावर आहे, मस्त इथे टेकडीवर आहे आणि खूप भारी वाटते. आणि चला आता आपल्याला जायचं आतमध्ये ध्यान मंदिरामध्ये. आणि सो इथे खाली गुफा आहे, आपल्याला जायचे गुफेत, म्हणजे एकदम छोटीशी जागा आहे, त्यातून आपल्याला आतमध्ये जायचे. छोटा माणूस शिरू शकतो, म्हणजे आपल्या साईडचा. तर आतमध्ये जायचे. आतमध्ये शंकरांची पिंडी आहे, म्हणजे महादेवांची पिंडी आहे, तर ती पण आपल्याला बघायची आहे. तर मी ते तुम्हाला दाखवतो. तर चला पहिले आपण जाऊ आतमध्ये आणि दर्शन घेऊ. बघा असं निघावं लागतं बाहेर. एवढी सारी पब्लिक मीटिंग आहे बाहेर. चला आता आपण आलो आतमध्ये. उजेड लागन उजेड मोबाईल आहे भरपूर. चला तुम्ही थांबा ना मागा 2 मिनिटं, मग तिथं जाऊ द्या आम्हाला. जागाच कमी आहे ना आपल्याला. चला 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 आपल्या जायचे गुफे पायरे आहेत, काही टेन्शन ना आपल्याला. तेव्हाही सगळं काय करून ठेवलेलं आहे. टॉर्चवाले आहे. तर ओम नमः शिवाय. महादेव राहुल आधीचे उमटले बघू शकता महादेवांची पिंडी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हो मस्त दर्शन झालेलं आपल्या काही आणि खूप भारी आहे. कसं काय केलं असं आता इथे धूळ आहे म्हणून दिसत नाही काय. कसं आहे बनवलं असेल, कोरला आहे कसा? हे आमच्या बापूने कोडलाय. भाई देवांचा नाद आहे का बाबा. घेतली काय आतमध्ये महादेवांचं दर्शन घेतलं तेव्हा खूप भारी वाटलं. आतमध्ये गुफेमध्ये मंदिर आहे तो. तर कसा बनवला असेल काय आपल्याला माहिती नाही, शेवटी देवांची कला आहे ती. आणि सो चला समोरचा तुम्ही परिसर बघू शकता. सचिनजीने मस्त दर्शन घेतलेलं आहे आपल्या. आणि आपली पब्लिक पण बघा कशी बसली. मोठी मीटिंग चालू आहे वाटतं. का आला फोटो काढूया. फोटो आपण सगळ्यांचा एक फोटो काढूया सगळ्यांचा. काढू. मस्त दर्शन झाला. आम्ही गेलतो गुफेन. मग लय भारी मस्त आतमध्ये. मग लय भारी वाटला. आपण फोटो काढूया सगळे. इथे एकच कानिपनाथांचं मंदिर आहे आणि इथे पारायण मंदिरात सर्व नवनाथ आहेत. तर त्यांचं आपण दर्शन घेऊ. इथे पारायण चालू आहे गाईज. तर गाईज आपण हत्तींजवळ चाललो आहे आणि हत्तींच्या कानातून जन्म झालेले आहे श्री कानिपनाथ यांचं आपण दर्शन घेतलेलंच आहे. आणि सो इथे पण फोटोशूटला मस्त एक जागा आहे. आणि इथे पूर्ण तुम्ही स्टॅच्यू बघू शकता. अशा प्रकारे स्टॅच्यू आहे. नरेंद्रनाथांच्या हातात कानिपनाथ आहेत. हत्तींच्या कानातून त्यांचा जन्म झाला होता. अरे त्यांचा जन्म आहे ना मच्छिंद्रनाथ आहे आणि ते कानिपनाथ आहे. कानिपनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला. आम्हाला तो असा दाखवलेला स्टॅच्यू. मस्त वाटतं ना बघायला. एक रियालिटी एक इतिहास एक हिस्ट्री दाखवली. या इकडे बापूंची खरेदी चालू आहे. बापू काय घेतला बापू? तो कुठे इथं घेतो पंढरपूरला घ्यायचा. पण घे मग तुला घ्यायचं असेल तर. कोणती साईज घेतो बघ घे कोणता बघ विचार. जय बोले. बापू डोंगरी घ्यायचे आपल्याला. किटोला बारक्याला घ्यायला लागेल ना. कितीला आहे भाऊ? आणि तो डबल प्राईज यायची लगेच. हा हो भाऊ. करण बघत नाव टाक युट्यूबवर दिसेल बघ. हे दाखवतो तुला.
एक मिनिट हा. ओके सबस्क्राईब करून ठेव. उद्या येईल व्हिडिओ. उद्या नाही परवा येईल. ओके 2-3 दिवसांनी येईल म्हणजे परवा येईल. घे मला वाजवताच ये नाही ना तर काय बाबा. अरे वाजव दिवस आपले विलास पाटला का वाजवले असतात गावात. नाही बारीक पोरं घ्यायचं आपल्या बहिणींचं पोरांना. बारक्याला घेऊ चल काहीतरी आपण. एक नंबर घाट आहे र. मस्त वाटतं बघायला. या ठिकाणी आम्ही एवढ्या वर्षात कधी आलोच नव्हतो मच्छिंद्रनाथांना, पण यावर्षी योगायोग झाला आणि आम्ही या ठिकाणी दर्शनाला आलो. चला आता दर्शन घेऊया. मस्त वाटलं पण पहिल्यांदाच आलो ना इकडे. सागरदा काय सागरदा फिलिंग ढगा दे काही टेन्शनच नाही. चला चला चला. हा देवस्थान फेमस आहे भाई. भरपूर पब्लिक सुद्धा आहे आणि सो आजूबाजूला दुकानं सुद्धा खूप आहेत. चला 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 एकत्रच चला सगळे आता. अंदर चलो अंदर. मस्त वातावरण मस्त आहे ना. देवाला जायला आलीच नव्हतं आपल्याकडे. कारण अरे बाबा देव आहेत ना सगळं घाटावर उतरलं. देवाला माहिती आहे मुंबईमध्ये उतरलं असताना तो वाटोला लावलं असता देवाचा पण तिकडे. देवाही मस्त प्लॅनिंग नुसार काम केले. माहित होता आधी पब्लिक होणार आहे तिथं मुंबईला नंतर. देवानेच घडवले. आता काय झालं असतं तिथे. चला आजूबाजूला दुकानं भरपूर आहेत शॉपिंग साठी. नाना काय नानाची फिलिंग ढगा ते. पहिल्यांदा इकडे आल्या ना. मस्त वाटतं पण आहे देवस्थान. मस्त वाटतं पण पहिल्यांदा आलं देवस्थान चांगलं आहे. आता आतमध्ये तर गेलो नाही. बरं आलं इकडनंच आपण आलो. आता आपण तिकडनं शॉर्टकट गेलं असतं तर इकडे बघायला नसता भेटला. नसता भेटला एवढं काय काय बघायला नसता भेटला. मस्त वाटतं. तर चला काय जस्ट आपण मेन श्री चैतन्य मच्छिंद्रनाथांच्या मंदिरात आलो. असं एंट्री करतोय आणि चला इथे आपण दर्शन घेऊ पहिला आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करू. तुम्ही श्री मच्छिंद्रनाथांची समाधी पाहू शकता. इथे मोबाईल यूज करून नाही देत तरी पण आपण केला आहे आणि तो चला जाऊ. आणि चला समोरील मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता आणि त्या मंदिराचं काम सुद्धा चालू आहे नवीन. हा हो फोटो काढून देत आतमध्ये. चला काय परिसर आहे समोरील खूप भारी वाटतंय. तेव्हा आपण श्री मच्छिंद्रनाथांचं पूर्ण नवनाथांचं गाईज आपण आलो आता. खाली एक मंदिर आहे तिथे काहीतरी गोंधळ चालू आहे तुम्हाला मी दाखवतो. मस्त मस्त वाटतं ऐकायला. आणि पायऱ्या उतरून जावं लागतं इथून. गाईज आला अंगण दे बघ. ना कसं काम आहे बाबा. खतरनाक काम आहे बाबा. आम्ही पनवेलचे आहे. तुम्ही कुठला कुठं. आपला नारायण पनवेल. आम्ही रीडगरचं. हो कोण कोण आले. ट्रिप आहे का आपली दरम्यान. ओके मग आपल्याच सगळं मग चल मग दोघं बसू. कार्यक्रम बेकार हो बाबा. देवाचं कामले बेकार कसला आल्या नांगर.
काहीच बरं वाटलं इथे येऊन. आणि आपले नारायणकर सुद्धा इथं आहेत. तर आपली माणसं इथं भेटतात, चांगली गोष्ट आहे या ठिकाणी. नाव काय बोललं तुमचं? नितेश पाटील. नारायण आपली बरं आला आपली माणसं कुठेतरी भेटतात. कुठे हो त्या अंगणाला बाबा जा तू चल बघू चल तुझ्या अंगांचा देव. काहीच एवढं भारी दर्शन झालंय ना आपल्या इथं. आणि सो पहिल्यांदा आपण इकडे आलोय आणि खूप भारी वाटलं येऊन पण. आणि दर्शन पण चांगलं झालं आपलं आणि सर्वांचं दर्शन चांगलंच झालंय. तर चला आता आपण इथून निघत आहोत. काही शॉपिंग करायची असेल ते करू आणि त्याच्यानंतर पुढे ब्लॉग कंटिन्यू ठेवू. काहीच खास आम्ही आमच्या गावातल्या माणसासाठी माल घेणार आहे आता. रुद्राक्ष माल समजून जा कोणता आता मेन माणूस आमचा. काय रे सचिन बाबा मेन माणसाला माल घेतो आपला गुरु येतो बाबा. विलास पाटील रेडगर गावचे विलास पाटील त्यांच्यासाठी खास आपल्याकडून भेट. गाईज आपण घेतलेले आहे माल. कशी होती ते तुमची अशी आहे का? हा असे आहे. ती तेलात ठेवावं लागतं. हा त्याला ठेवल्यानंतर जशी भरण तशी अशी होत जाणार. हा असे म्हणजे हा चांगलं म्हणजे असे जरा शाईन दिसेल तिचं. चालेल थँक्यू. तर चला गाईज आपल्याला इथं निघावं लागेल. आणि तो जादूचा घे ना बाबा बस का देवाचा धागा येतो. हा इलाज म्हणा हे बघ तुझ्यासाठी खास आलोच घेऊन आलोच. तर चला गाईज जस्ट आपण आलोय मोठा देवीला. आणि सो मोठा देवीचं आपल्याला दर्शन घ्यायचंय. आणि सो मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता. आपण आहोत बॅक साईडला आता फ्रंट साईडला जाणार. आणि सो तुम्हाला दरवर्षीप्रमाणे तुम्ही मंदिराचा परिसर बघू शकता दरवर्षीप्रमाणे तसाच आहे. आणि सो इथे पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. अजून पाऊस तर नाही. चला इकडं पण पाऊस नाही आहे काहीच. एवढे पब्लिक बसले बघा. सो आता आपण दर्शन घेणार आहोत. सर्व दर्शन आहे. मोबाईल अलाउड आहे का माहीत नाही तर पण ट्राय करू आपण. काही मस्त दर्शन झालेलं आहे आपलं. आणि सो आता आपण ते निघत आहोत. आता जेवणाचा कार्यक्रम आहे काही आता वाजले 11:30. मस्त जेवण करू आणि त्यानंतर ब्लॉग स्टार्ट करू. तर चला काही मस्त की आपलं जेवण रांधाचा कार्यक्रम चालू आहे. मस्त जोरान काम आहे आपला. सचिन व्यवस्थित लाव. मस्त झाडा गेले आम्ही आता जेवण करणार आहोत काहीच. आणि काहीच आता मस्त की आपण जेवत आहोत. सर्व जेवायला बसलेत. सचिन का आता डायरेक्ट रात्री जाऊन आता जेवणार आहे. मुंडी मुगाय डाळ जेवायचा आले आहेत आपले. चला तुम्ही जेवता जेवायला आपल्याकडे भात आणि मस्त की मुगाची डाळ आहे किंवा डाळ आहे. कोण माझे नगरसेवक पण आपल्याकडे जेवायला बसले. चला जेवून घ्या चला. तर चला गाईच मस्त की जेवून झालो. खूप भारी जेवण झालं होता. आणि सो आताचा ब्लॉगसुद्धा आपल्याला इथेच एंड करावा लागेल. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चलो बाय.